मधली ही दुसरी घटना आहे, पण आधीच्या घटनेमधून जे आपण गोष्टी पाहिल्या आणि ज्याच्यामधून मार्ग निघण्यासाठी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई काय झाली नाहीये किंवा त्या शाळेच्या वतीने त्यांच्या वाहनाची व्यवस्था जी केली गेली त्या वाहनाच्या व्यवस्थेमध्ये सरकारने परिपत्रक जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी काढलेलं आहे। माजी सन्माननीय प्रताप सरनाईक तसंच एकनाथजी शिंदे यांच्याशी पण या बाबतीत चर्चा झालेली आहे की त्यामध्ये महिला परिचर जर का असती, महिला तिथे सेवा करणारी एक, तर छोट्या मुलीला त्यांना हात लावायचीच हिम्मत झाली नसती। त्याच दिवशी नेमकी ती अनुपस्थित होती आणि त्याच दिवशी या आरोपींनी हे कृत्य केलेलं आहे। तर त्याला कडक कारवाई तर करण्याच्या संदर्भामध्ये मी बोललेलीच आहे, परंतु मी त्यांना 3 गोष्टी सांगितल्यात इथल्या पोलिसांना, बदलापूरच्या आणि ठाण्याच्या सुद्धा पोलीस आयुक्तांना मी हेच कळवणार आहे। एक म्हणजे महिला दक्षता समित्या ज्या सर्वपक्षीय स्वरूपाचं काम करणारे असतात, त्याच्यामध्ये निवृत्त शिक्षिका आहेत, डॉक्टर्स आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांना सक्रिय केलं पाहिजे। तर त्यांची बऱ्याच दिवसात मीटिंग झालेली नाही असं इथल्या माझ्या परिचयातल्या शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, तर ते निर्देश मी दिलेले आहेत। त्याचबरोबर या घटनेमध्ये जामीन मिळता कामा नये आरोपीला, ही गोष्ट आहे। तिसरं, ज्या बाकीच्या प्ले स्कूलच्या शाळा आहेत तर त्या कुठल्या विभागाकडे हे स्पष्ट नसल्यामुळे ते फक्त गुमास्ता लायसन्स काढतात आणि त्याच्यानंतर त्या शाळा चालवतात। आपल्याला छोट्या मुलांचे पालक आणखी शाळांना कुठेही त्रास होता कामा नये, परंतु त्या शिक्षण विभागाच्या अंडरच घेतल्या पाहिजेत, कारण तिथे फक्त ते खेळण्याचं जरी म्हटलं तरी मुलांना शिक्षण दिलं जातं, भाषेचं, गणिताचं। आणि या दृष्टीने मी दादाजी भुसे यांच्याशी बोलणार आहे की एकूणच धोरणात्मकच निर्णय घेतला गेला पाहिजे की या प्ले स्कूल्समध्ये सुद्धा जाण्या येण्याची व्यवस्था, तिथे असणाऱ्या शिक्षक शिक्षिकांना गुड टच बॅड टचची माहिती आणि तिथे आमची चिमुकली बाळं कशी सुरक्षित राहतील हे सुद्धा बघण्यासाठी जसा बाकीच्या शाळांमध्ये मोठा कार्यक्रम सखी सावित्री समितीसारखा घेतलेला आहे तो घेणं आवश्यक आहे। यामध्ये शाळेच्याकडून हलगर्जीपणा जरूर झालेला आहे की त्यांनी बाहेर ती आउटसोर्स केलेली आहे गाडी, त्यांची स्वतःचीच असती परिचर आणि स्वतःचा स्टाफ असता तर त्यांना अधिक त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं शक्य झालं असतं। त्यामुळे माझी शाळांना पण विनंती आहे, ज्या ज्या लोकांच्या मार्फत हे सगळं कळतंय त्यांना, की प्रत्येक शाळेमध्ये जी वाहनं वापरली जात आहेत त्या वाहनातल्या ड्रायव्हर्सचं किती त्यांना त्रास झाला तरी 20 असो वाहनं, 15 असो, 25 असो, त्यांची दर महिन्यातून एकदा त्यांचे वेंडर्स आणि त्यांचे स्वतःचे ड्रायव्हर्स असतील तर त्यांच्याबरोबर त्यांची तपासणी पण होणं गरजेचं आहे। विशेषतः व्यसनाधीनता किंवा चुकीच्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती असतील, जुने गुन्हेगार काही वेळेला परत त्याच कामामध्ये आलेले असतात, तर त्यांची कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा तपासून घेणं शाळांनी फार आवश्यक आहे। आणि त्याच्यात PTA म्हणजे पेरेंट टीचर्स कमिट्यांच्या सुद्धा लोकांनी एक कुठेतरी सहभागी व्हावं। यामध्ये वाहन चालकांच्या बद्दल मी सगळ्यांबद्दल संशय व्यक्त करत नाहीये, परंतु त्यांना स्वतःचा रेकॉर्ड